तब्बल 5 दशकांचा रक्तरंजित इतिहास, कित्येक वर्षांचा संघर्ष आणि अखेर महाराष्ट्राच्या मातीनं एका नव्या शांततापूर्ण पर्वात पाऊल ठेवलंय. होय, महाराष्ट्र आता अधिकृतपणे माओवाद मुक्त आणि नक्षलमुक्त झालाय. गडचिरोलीच्या घनदाट जंगलात आपल्या वीर जवानांनी सलग 100 तास चालवलेला अंतिम प्रहार या ऐतिहासिक मोहिमेत नक्षलवादाचा शेवटचा तळही उखडून टाकलाय. पोलिसांच्या अधिकृत रेकॉर्डवर आता एकही सक्रिय माओवादी उरलेला नाही. हा केवळ एका मोहिमेचा विजय नाही, तर हा विजय आहे महाराष्ट्राच्या खाकी वर्दीच्या अढळ विश्वासाचा आणि असीम धैर्याचा. या ऐतिहासिक विजयाची कथा जितक्या अंगावर काटा आणणारी आहे, तितकीच अभिमानास्पद आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार महाराष्ट्र पोलीस C60चे कमांडोज आणि CRPFच्या जवानांनी अत्यंत गुप्त आणि अचूक नियोजन करून ऑपरेशन अंतिम प्रहार सुरू केलं होतं. सलग 4 दिवस 24 तास जवानांनी जंगलाचा कोपरा आणि कोपरा पिंजून काढला. कोणतीही जीवितहानी नव्हता. एकही गोळी न झाडता जवानांनी अत्यंत व्यावसायिक संयम दाखवत ही मोहीम फत्ते केली. नक्षलवादांची सर्वात घातक समजली जाणारी कंपनी 10 जवानांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या मोहिमेत 8 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 5 बड्या नेत्यांनी जवानांच्या पराक्रमापुढे गुडघे टेकून थेट शरणागती पत्करली. या कारवाईत जवानांनी अत्याधुनिक शस्त्र, ज्यामध्ये लाईट मशीन्स गन्स, AK-47, रॉकेट लॉन्चर्स आणि तब्बल 65 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करून नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक M. रमेश, विशेष IG संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील या टीमनं हा अभूतपूर्व चमत्कार करून दाखवला आहे. एका बाजूला नक्षलवादाचा खात्मा करतानाच दुसरीकडे ज्यांनी शस्त्रे खाली ठेवली त्यांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी सरकारनं लाखो रुपयांचे पुनर्वसन पॅकेजही जाहीर केले आहे. म्हणजेच आता गडचिरोलीच्या आणि महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज नाही, तर विकासाची आणि शांततेची नवीन पहाट उगवली आहे. दशकांपासून ज्या गडचिरोलीने नक्षलवादाचा दंश झेलला, तोच गडचिरोली जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र आज अभिमानानं मान उंचावून उभा आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून गडचिरोलीला आणि देशाला नक्षलमुक्त करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या आणि केंद्रीय दलांच्या प्रत्येक जवानाला महाराष्ट्र पोलीस न्यूजचा सॅल्यूट. पोलिसांच्या अशाच गौरवशाली कारवाई जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूजला सबस्क्राईब करा.